मित्रांनो, महापालिकेमध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये जरी महायुतीला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासारखी मेंबर्स आले असले तरी देखील त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 89 आणि एकनाथ शिंदे यांचे 29 असा मिळून जो बहुमताचा आकडा आहे त्यावर ते सत्ता स्थापन करू शकतात. पण त्यामध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. आता शिंदेचे जे 29 नगरसेवक आहेत ते ताज अँड हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. ही वेळ का यावी, याचं कारण काय, तर जे 56 नगरसेवक शिंदेंनी फोडले होते ते मूळ शिवसेनेचे उद्धव ठाकरेचे होते. तेव्हा ते कुठल्याही क्षणी मराठी अस्मितेसाठी फुटू शकतात हीच भीती शिंदेंना आहे. आणि दुसरी गोष्ट, जर महानगरपालिकेतील हे नगरसेवक फुटले तर एकनाथ शिंदे स्वतःचं अस्तित्व राखू शकणार नाही. कारण जर नाही बंदिस्त ठेवलं तर ज्याप्रमाणे 2019ला घडलं, 2022ला घडलं, त्याची पुनरावृत्ती होईल. जसा एकसंध शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे तयार झाला तसा शिंदे गटात सुद्धा दुसरा शिंदे तयार होऊ शकतो. आणि फार मोठं बहुमत नाही, काठावरचं बहुमत आहे, केवळ 4 अंक पुढे आहेत. तेव्हा यातील निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक फुटण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच एकनाथ शिंदेंनी त्यांना ताज अँड हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तरीसुद्धा त्यामध्ये आजकालच्या सोशल मीडियाच्या वातावरणामध्ये विविध यंत्रणाद्वारे एकमेकाशी संवाद होताना दिसत आहे, तशा बातम्या येत आहेत. तेव्हा शिंदेंचे नगरसेवक फुटले तर पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर होईल असा आता नवीन भूकंप आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जोपर्यंत याची पूर्ण तडजोड होत नाही तोपर्यंत महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल असं दिसत नाही. तेव्हा शिंदेंचे नगरसेवक कुठल्याही क्षणी फुटू शकतात अशी आतली आणि गोटातली बातमी आता समोर येताना दिसते. कारण ते मूळ शिवसेनेचेच नगरसेवक आहेत. तेव्हा स्वाभिमानी नगरसेवक मूळ पक्षात केव्हाही परत जाऊ शकतात. तेव्हा हा महायुतीला धक्का आहे, BJPला धक्का आहे की एकनाथ शिंदेंना धक्का आहे.